नमस्कार मंडळी, मी आपल्यासाठी घेऊन आलोय साहित्यिक चटकदार मिसळ। यामध्ये विविध विषयावरती प्रासंगिक आहेत, कविता आहेत, हास्य, कधी कधी दुःखदी कविता आहेत। अशीच एक हाक आहे जी मुलं तरुण मुलं आत्महत्या करतात आणि आई वडिलांना दुःख देतात, त्यावरती एक छोटीशी कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय आणि या मुलांना हाक देतोय मी। बाळांनो जरा थांबा ना, आई बाबांचे जरा ऐका ना, हे विश्व दाखवले त्यांनी तुम्हाला, जरा जपावं त्यांच्या मनाला। आई बाबांचे जरा ऐका ना, हे विश्व दाखवले त्यांनी तुम्हाला, जरा त्यांच्या मनाला जपा। तुमच्या सुखासाठी काय काय केले, मंदिर मस्जिद चर्च काही बाकी न ठेवले। तुम्ही आजारी आई रात्र जागून काढते, आपली ताण भूक झोपे विसरून जाते। तुम्ही असता तिच्या मासाचा गोळा, किती सोसल्या तुम्हासाठी तिने कळा। ती स्वतः उपाशी राहते, आपल्या पुढातला घास तुम्हाला भरवते, स्वतः मात्र दिवस रात्र खपत असते। नोकरी घर सांभाळून तुमचा अभ्यासही घेत असते। तुम्ही म्हणता काय झाले तुम्ही केले तर तुमचे कर्तव्यच आहे ते, असं तुम्ही म्हणता तेव्हा तू मनातूनच कोसळते। बाबा पाय दुखतात तरी चालत जातात, रिक्षाचे भाडे वाचून तुम्हाला खाऊ आणतात, तुम्हा शोरूम मधले ब्रँडेड कपडे आणून देतात, स्वतः मात्र हप्त्यावर कपडे घेतात। तुम्ही वा मोठे हे त्यांचे स्वप्न, तुम्हा होऊ नये कसला त्रास त्यात ते मग्न। तुमच्या मनाविरुद्ध झाले की तुम्ही वेगळा विचार करता, आई वडिलांसमोर दुःखाचा डोंगरच उभा करता। स्पर्धा करू नका इतरांशी, स्पर्धा करायची असेल तर ती करा आपल्याशीच। प्रेमभंग नैराश्यावर मात करा, हेही दिवस जातील असे म्हणा। जीवन हा ऊन पावसाचा खेळ, नका आणू आई वडिलांवर दुःखाची वेळ। संकटांना दुःखाला सामोरे जा, हेच जीवन आहे ओ खरे। बाळांनो थांबाल ना जरा, आई बाबांचे ऐकाल ना जरा।